नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही सगळे? मला जर फार बोर झाले का माहिती का? अशी सकाळीच त्याच्या मित्राच्या लग्नासाठी गेलाय आणि त्याला मे बी लेटच होईल आणि मला करायला काहीच नाही आहे. संडे, ऑफिस पण नाहीये. मी इंस्टाग्रामवर स्क्रोल पण करून झालं, युट्यूबवर टाइमपास केला, टीव्ही बघून पण झालं, अमेझॉन मिंत्रावर विंडो शॉपिंग पण झाली आणि आता मला बोर झालंय, काही सुचतच नाही. म्हणून मी विचार केला त्याच्यासाठी काहीतरी गोडमध्ये बनवते. तर पहिला विचार केला होता मी की चीज केक बनवेल, पण त्याला चीज केक पेक्षा आईस्क्रीम जास्त आवडेल. तर आता मी आईस्क्रीम बनवणार आहे. चांगली व्हायला पाहिजे. ओके, तर आपल्याला सगळं एक एक कप घ्यायचे. आता मी घेतेय फ्रेश क्रीम. ती अशी आधी हे असं फोडायचं असता. असं मला वाटतंय की मी कुकिंग चॅनल चालवतीये. ओके, तर मी आता हे सगळं साहित्य घेते. अरे मिक्स करायचं राहिलं. ओके, 1 कप ती जाणार आता मिक्सर मध्ये. ओके डन. आता साखर आणि मिल्क पावडर. मी आधी हे सगळं मिक्स करून घेते, मग तुम्हाला दाखवते वाटतं. तसंच करावं. असा टाइम जाईल, तुम्ही बोर व्हाल, मग माझा व्हिडिओ बघणार नाही, मग म्हणतील काय ही बोर करते, इतका वेळ लावते. म्हणून मग मी सगळं सामान टाकून घेते आणि मग तुमच्याशी बोलते. ओके बाय. आधी टाकली होती क्रीम, नंतर मिक्स केली आहे साखर. त्यात टाकणार आहे आता दूध. आणि मँगो आईस्क्रीम आहे, तर ऑब्विसली मँगोज. आईस्क्रीमचा हा बेस माझा रेडी झालाय. आता मी ह्याला पोर करते. अरे भरपूर झाली यार आईस्क्रीम. मी टेस्ट करायची विसरले, करायला हवी होती. ओके, कलर पण छान आलाय. भरपूर झालं बघा. एवढं कंटेनर होतं, इतकं फिल झालंय. थोडस राहिलंय यात, हे पण मी ह्यात टाकते. तर माझ्याकडे हा बेस रेडी आहे. आधाला फ्रीजर मध्ये ठेवायचंय, पण त्याआधी त्याच्यामध्ये असं बर्फ नको व्हायला म्हणून त्याला वरती क्लीन रॅपने ऍक्च्युली कव्हर करतात, पण माझ्याकडे नाही म्हणून मी फॉइल यूज करते. तर मी त्याचं अरे हो ना, ऍसिडिटी पूर्ण वाट लावून टाकतात हे कधी कधी. तर मी हे असं कव्हर केलंय त्याला फॉइल पेपरने. तर चोकोमिनीच्या डब्यामध्ये ही माझी मँगो आईस्क्रीम रेडी आहे. आता आदल्या दिवशी मी नाही दिली कारण ती पूर्ण सेट नव्हती झाली, थोडी सेमी लिक्विड होती, पूर्ण तयार नव्हती झाली. म्हणून मग मी दुसऱ्या दिवशी तिला बाहेर काढली. आता ती पूर्ण सेट झाली आहे, मस्त अशी कडक दिसते ती. मी बनवलंय खरं. अमूलचा डब्बा आहे तो, चोकोमिनीचा आहे. आता आईस्क्रीम नाही, मी बनवलंय, तुला आवडती म्हणून. बघ तर टेस्ट करून. दगड नाही यार. आंबा लागतोय ना मँगो आईस्क्रीम. खरं मस्त बनली. कॉम्बिनेशन खूप छान लागतं. आणि हे छोटे छोटे केलेले पीस जे आंब्याचे असे मस्त असं हापूस रत्नागिरीचा आहा अतिशय सुंदर अशा प्रकारे आपण आता हे डेझर्ट बनवलेलं आहे. आता हे डेझर्ट खायचं आहे आपल्याला. तर ज्याला खायचं असेल त्यांनी यावं डेझर्ट. ती कोणी बनवली? ती मी आणली अमूलची. ओके.